प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आपल्या सैतानाची मुलं कोण आहेत ते माहिती पाहिजेत आणि ते आम्हाला बायबलच्या वचनाद्वारेच कळणार की सैतानाची मुलं कोण आहेत. आणि जर आपण बायबलचा अभ्यास केला, ज्यावेळी प्रभू स्वर्गारोहण होताना प्रभूने आज्ञा काय केली, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि पुढं जर आम्ही प्रेषितांच्या अध्यायामध्ये बघितलं, पेत्रानं पौलानं आणि 12 शिष्यांनी जो बाप्तिस्मा दिला तो प्रभू येशूच्या नावात दिला. आणि सैतानाची मुलं आणि देवाची मुलं ही बाप्तिस्म्यावरनंच करतात. आणि ज्यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे ती सगळी नाही तर सैतानाची मुलं आहेत. आणि ज्यांचा येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे त्यांनाच ते पवित्र आत्म्यात दान मिळाले हे मी सांगत नाही, तर बायबलचं वचन सांगते. आणि खरोखर मी लोकांना विनंती करतो की त्यांनी पवित्र बायबलचा अभ्यास करावा. उद्या त्यांच्या नाशाला कारणीभूत ती स्वतःच असणार आहेत. उद्या तुम्हाला असं म्हणून चालणार नाही की बाबा भगतसिंग अंकलनं आम्हाला असं शिकवल्यात, जॉन वेस्लीनं असं शिकवलं असं आम्हाला म्हणून चालणार नाही. ते पॉल बरोबर आम्हाला असं शिकवल्यात असं म्हणून आम्हाला चालणार नाही. आम्हाला बायबल काय शिकवते ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही माणसाच्या शिकवणीमध्ये अडकला तर तुमचा 100% नाश आहे. आणि सैतानाचा मुलगा बायबल घेऊन येणार आणि देव पप्पा असेही म्हणाले, देव बाबा तसे म्हणाले म्हणणार, खरं पण तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले अशा अजिबात तू म्हणणार नाही. आणि विषय समजून घ्या. आणि खरोखर वाचलेले वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू. आणि ज्यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे त्यांना मी विनंती करतो तुम्ही परत एकदा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्यात दान मिळेल आणि तुम्हाला खऱ्या शिक्षणामधलं आणि खोट्या शिक्षणामधला भेद कळेल. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.